जय श्रीराम मित्रांनो, मी वैभव दातुंडे. स्वागत आहे सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे घटस्थापना. आता घटस्थापना आपण काय करतो हे मी आधी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नवरात्र हा उत्सव देवी दुर्गांच्या 9 रूपांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. श्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केल्याने वाईटावर चांगल्यांचे विजयांचे आणि दैवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे. 9 म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र. या 9 रात्रींमध्ये भक्त दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करतात. तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आश्रमामध्ये घटस्थापना करायची आहे. आता घरी तर करतोच आपण, पण जेव्हापासून आश्रम झाला आहे तेव्हापासून आपण आपल्या आश्रमात पण घटस्थापना करतो. तर फक्त घटस्थापना नाही तर देवी देवतांचे प्रत्येक कार्यक्रम आपण आपल्या आश्रमात साजरे करतो. आणि जेव्हापासून महाराज आपल्या इथं आलेले आहेत ना, तेव्हापासून आमचं नॉलेज पण एवढं भरपूर वाढलेलं आहे ना, म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आपण का बरं साजरे करतो ते कळायला लागलेलं आहे. आणि आम्ही सगळे इथं एकत्र येऊन प्रत्येक कार्यक्रम आश्रमात एकत्रित साजरे करतो. त्यामुळे एवढं भारी वाटतं ना. आणि आता आपल्या आश्रमात लवकरच मंदिर पण बांधणार आहे आणि ते मंदिर कोणत्या देवाचं असणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की ते मंदिर कोणत्या देवाचं असू शकतं. मग घटाची सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि घटस्थापना महाराजांच्या हाताने आपण करून घेतली. शेवटी आरती वगैरे करून घेतली आणि आजचा घटस्थापनेचा कार्यक्रम आपण संपवलेला आहे. आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. नक्की फॉलो करा.